मुरबाडमध्ये ठाण्यामध्ये अनेक वेळा लोक साहित्यामध्ये घेतात. असं एक अतिशय उंच दर्जाचं लेखनामधलं साहित्यामधलं एक नाव ज्याला घेतो असे आदरणीय जयरामजी कराळे सर, मी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपली प्रश्न सादर करतो. त्यांचा एक मला शेर आठवतो की भेटला ना कधी तो जरी फारसा, भेटला ना कधी तो जरी फारसा, मित्र असतो खरा आपुला आरसा. खरं मित्राला आरसा म्हणाले आदरणीय जयरामजी कराळे सर, आपण व्यासपीठावर सन्मानित पण व्हायचं आहे आणि आपण सादरीकरण पण करायचं आहे. त्यानंतर ऋषभ कुलकर्णी सरांनी व्यासपीठावर यायचं आहे. ऋषभ कुलकर्णी आपण व्यासपीठावर यायचं आहे. नमस्कार. आदरणीय वादस्वादकर सर, प्रथमतः माझे आध्यात्मिक गुरु श्री शंकर महाराज परटोळे यांना वंदन करतो आणि आपले गझल गुरु सुरेश भट यांना विनम्र अभिवादन, तसेच सर्वांच्या चरणी नम्रपणे प्रणाम करून सर्वांना मी माझी रचना सादर करतो, माझी गझल. तत्पूर्वी एक मधला आणि 2 शेर घेतोय. अनुभव बरेच आले, अनुभव बरेच आले नाही अजान आता, अनुभव बरेच आले नाही अजान आता, घेतो जगून आपले आयुष्य छान आता. अनुभव बरेच आले नाही अजान आता, घेतो जगून आपले आयुष्य छान आता. आणि शेर बघा. बोलू नका कुणीही, बोलू नका कुणीही संकल्प काळजाचे, बोलू नका कुणीही संकल्प काळजाचे, फुटतात रोज येथे भिंती सकाळनाता. आणि दुसरा शेर. दोषासमी जगाच्या, दोषासमी जगाच्या शोधावयास फिरलो, दोषासमी जगाच्या शोधावयास फिरलो, माझ्यात अवगुणांची दिसते खाणाता, माझ्यात अवगुणांची दिसते खाणाता. आणि माझी गझल सादर करतो. उपदेश सज्जनांचे, उपदेश सज्जनांचे देतात मज उभारी, उपदेश सज्जनांचे देतात मज उभारी, पक्षा समान आता घेईन मी भरारी, पक्षा समान आता घेईन मी भरारी. घडतील दंगलीही, घडतील दंगलीही बघ कोण त्या क्षणी, घडतील दंगलीही बघ कोण त्या क्षणीही, इतकी भयान झाली धर्मांधता विषारी, इतकी भयान झाली धर्मांधता विषारी. आणि शेर बघा. थोडा तरी समन्वय, थोडा तरी समन्वय आपापसात ठेवू, थोडा तरी समन्वय आपापसात ठेवू, करण्यास घात आपला तपला इथे शिकारी, करण्यास घात आपला तपला इथे शिकारी. आणि दुसरा शेर बघा. झाले तर फौल सारे, झाले तर फौल सारे निर्णय शासनाचे, झाले तर फौल सारे निर्णय शासनाचे, पण चालते कधी का सत्ते पुढे हुशारी, पण चालते कधी का सत्ते पुढे हुशारी. धन्यवाद. आणि शेवटचा शेर पेश करतोय ते आमचे आध्यात्मिक गुरु यांना समर्पित. विश्वासना दयाचा, विश्वासना दयाचा वचनावरी गुरूंच्या, विश्वासना दयाचा वचनावरी गुरूंच्या, पडतात तेच येथे अज्ञान अंधकारी, पडतात तेच येथे अज्ञान अंधकारी, पडतात तेच येथे अज्ञान अंधकारी. कराळे सर, खूप खूप धन्यवाद. सरांच्या एक मधला 2 शेरमध्ये कुठेतरी आयुष्याचा पुन्हा पुन्हा विचार त्यांनी तो केला आणि शेवटच्या बसले त्या 3ऱ्या शेरामध्ये पण त्यांनी कुठल्यातरी आयुष्याच्या जगण्याची मांडणी केली. मला आजच्या या 2ऱ्या मुशायराचे डॉक्टर रणधीर यांचा एक शेर आठवतो की दुनियेमध्ये अजून आत्मा विकणे बाकी आहे, दुनियेमध्ये अजून आत्मा विकणे बाकी आहे, आयुष्याची किंमत माझ्या
ठरणे बाकी आहे आणि पुढल्या जन्मी हिमालयाचा जरा बनव ना देवा, या जन्मीच्या आयुष्याचे रडणे बाकी आहे. खरं तर हीच वेगळी विचाराची सारणी, जन्माची कहाणी मला वाटतं करायचं आणि मांडली. खूप खूप धन्यवाद. यानंतर पुन्हा एकदा आपण मुंबईवरनं संभाजी